छेडी देशमुख साहेबांचं कर्तृत्व मोठं आहेच, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी उभं केलं. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराचे प्रणेते. जगभरात देशभरामध्ये भगवद्गीता, गीतेचे उपासक, गीतेचं तत्त्वज्ञान आणि मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान संबंध जगभरात आणि देशभरामध्ये ज्या पद्धतीने शास्त्रीजींनी प्रभावीपणाने लोकांच्या मनामध्ये उभं केलं, ती सुद्धा तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची, दीर्घकाळ हृदयामध्ये एक वेगळ्या पद्धतीची स्फूर्ती करून देणारीच बाब निश्चितपणानंच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच अशा दोन महनीय व्यक्ती ज्या वेळेला आमच्या गावामध्ये जन्माला आल्या, ज्यांच्यामुळे गावाचं मोठेपण हे गावाचा एक वेगळं वैशिष्ट्य जगभरामध्ये एका वेगळ्या पद्धतीने गेलं, हे तर मी मगाच्याच विवेचनामध्ये या ठिकाणी सांगितलं. पण माझ्या मनामध्ये कल्पना आली ती मी जी खासदार या नात्याने प्रशासनालाही सूचना करणार आहे. आदिती अनेकेजवळ सकाळीच मी पत्रकार परिषद घेणार आहे याच्याबद्दलचं बोललो, पण आज तमाम रुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या मार्फत मला हे अधिकृत या ठिकाणी सांगायचं आहे की या वास्तूबरोबरच एक 7-8 वर्षापूर्वी आपण आता ही जी वास्तू उभी आहे ही 88-79च्या सालात जी जागा होती त्यावेळेला उपलब्ध होती. नंतर आयकर पार्कसुद्धा झालं, परंतु आज पलीकडे उभं राहिलेलं कुंडलिका संवर्धन असेल किंवा आरक्षण 14ची जागा होती, ही मळीची जागा होती, ज्याला 7-12 नव्हता. मी आज अवधूतचा उल्लेख करेन की त्यांनी ती बाब माझ्या निदर्शनास आणली आणि आपण तो 7-12 जिवंत केला. त्याच्यामुळे ती जागा शासनाच्या नावाने झाली आणि मग जवळपास काही कोटीची जागा माझ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना केवळ 5 लाख रुपयामध्ये ती राज्य सरकारने आपल्याला नगरपालिकेला दिली. आणि मग त्या ठिकाणी आपण एक उत्तम आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यातून आपण अनेक बाबी त्या ठिकाणी नियोजित केल्या गेल्या होत्या. थोडंसं काम व्हायला विलंब झाला याची मला जाणीव नक्कीच आहे, पण आता बऱ्यापैकी काम पूर्णत्वास त्या ठिकाणी जात आहे. अनेक वर्षे नेहमीच धुळेकरांची मागणी होती की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी यावं. ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काही दिवसातच रुग्णांच्या सेवेसाठी नक्कीच त्या ठिकाणी सुरू होईल. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निविदा आपण मागवल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच आम्ही पुढाकार घेऊन छेडी देशमुख साहेबांची कुशाग्रता, त्यांची एकाग्रता, त्यांनी त्या कालावधीमध्ये मिळवलेली पदवी, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवून दिलेलं अगाध असं गीतेचं ज्ञान आणि त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा UPSC MPSC याचबरोबर या वेगवेगळ्या जे काय भरती होत असतात अशा पद्धतीची एक आपण अकॅडमी ही त्याच परिसरामध्ये सुरू करतो आहोत. त्याच्यामध्ये आत्ता जवळपास 12 ते 13 विद्यार्थी सध्या प्रवेश घेत त्यांनी त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी 28 आपल्या जे लीला हॉटेल आहे तिथे आपण सुरू केलं आहे. पण आता इंटेरियरचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे ती दिल्ली, पुण्या, मुंबईच्या धर्तीवरती स्पर्धा परीक्षेचं उत्तम मार्गदर्शन करणारी अकादमी ही आता आपल्या रोह्यामध्ये कोकणातल्या तीव्र आकलन शक्तीच्या बुद्धिमान असलेल्या विद्यार्थी भगिनींच्यासाठी आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आताच आमचे काही सहकारी आणि मी एका सुतार समाजाच्या कार्यक्रमाला होतो. तिथे सूत्रसंचालन करणारी आपल्याच गावातली एक कन्या, यांनी UPSCची 2दा परीक्षा दिली, अटेम्प्ट दिलं, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. आपल्याकडे टॅलेंट आहे, पण त्याला पोषक परीचं वातावरण नाही, ते तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर ती संगीत कला अकादमी ही सुद्धा आपण आता सुरू करतो आहोत. त्याच्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संगीत प्राध्यापिका डॉक्टर संगीत क्षेत्रातल्या मुदला गाडे जोशी यांच्या सहकार्यातून आपण अतिशय उत्तम पैचं संगीत कला अकादमी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, ज्याच्यातून संगीत गायक असेल, शास्त्रीय गायन असेल, वेगवेगळ्या पद्धतीची वादनं असतील, साहित्य असेल, ते सगळं उत्तम पैचं दर्जेदार शिक्षण देणारं संबंध त्या क्षेत्रातले मान्यवर असलेल्या सर्वांनाच निमंत्रित बोलून ते अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या रोह्यामध्ये संगीत कला अकादमीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत.
अन्य काय असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि म्हणूनच उद्याच्या भवितव्यातील हे आरक्षण 14ची वास्तूसुद्धा एका वेगळ्या उंचीला आपल्या सगळ्या परिसराला अत्यंत उद्याच्या भवितव्याच्या पिढीच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त करण्याचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो आहोत. वास्तूसुद्धा बाह्य रूप तिचं कसं देखणं राहील या दृष्टिकोनातून सुद्धा त्यावेळेला मला असं वाटतं संतोष पोटफुडे नगराध्यक्ष असताना आपण आराखडा तयार केला होता. त्यामुळे ज्याला आपण फ्रंट इलेव्हेशन म्हणतो ते पण आपण अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातही अनेक आदिती पुढाकार घेऊन अधिक ती देखणी वास्तू बाहेरून कशी चांगली करता येईल याचाही आपला प्रयत्न त्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामुळे या 2 महाने व्यक्ती ज्या गावामध्ये जन्माला आल्या त्यांचे विचार, त्यांचं नव्या पिढीला मार्गदर्शन, भवितव्याच्या कालावधीमध्ये दीपस्तंभापणे राहावं या भूमिकेतूनच एक रोहेकर नागरिक या नात्याने मी प्रशासनाला सूचना करणार आहे की ही जी आरक्षण 14ची फार मोठी वास्तू जवळपास 45 कोटी उभे राहून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उभे राहणार आहे त्या वास्तूला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवन असं नामकरण करावं अशी मनापासूनची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे. माझा असाही प्रयत्न राहील, मी स्वतः जयश्री दिदींशी बोलेन, या सर्व स्वाध्याय परिवाराच्या सहकाऱ्यांची मदत घेईन आणि एक शास्त्रीजींचा अतिशय उत्तम पैचा संगमरवरी पुतळा हा सुद्धा त्या वास्तूमध्ये उभा करण्याचं तो मी माझ्या वरदाई ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. इथे सुद्धा शिडी देशमुख साहेबांचा सुद्धा अर्धपुतळा, तिथे अर्धपुतळा शास्त्रीजींचा आणि इथे शिडी देशमुखांचा अर्धपुतळा तो सुद्धा संगमरवरी याच्यामध्ये करण्याचं नियोजन हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. शेवटी ही रोयाची असलेली ही आयुष्यभराची असलेली भव्य दिव्य ह्या इमारती याचबरोबर या पूजनीय व्यक्तींनी केलेलं अलौकिक असं जागतिक स्तरावरचं कार्य आम्हा सर्वांच्या हाती प्रेरणादायी असावं या दृष्टिकोनातूनच आमचा हा छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. आपल्यामार्फत केवळ रोहेकरांना नव्हेच तर स्वाध्याय परिवाराच्या प्रत्येक सदस्यांना त्याचबरोबर ती महाराष्ट्रात देशात सर्वदूर ठिकाणी शास्त्रीजींनी जे अलौकिक कार्य केले त्या कार्याला त्याचा एक तऱ्हेचा एक अभिवादन आहे असंच एक या निमित्ताने मी म्हणू इच्छितो आहे. मी दिदींच्या जवळ बोलून एखादं त्याच्यातलं दालन अनेक आदिती आपली चर्चा झाली की त्या दालनात जसं इथे शिडी देशमुखांच्या दालनामध्ये आपलं त्यांची वेगवेगळी आपण त्यांची स्थित्यंतरातली छायाचित्र आहे तशी शास्त्रीजींची सुद्धा जी छायाचित्र दिदींकडे उपलब्ध असतील, शास्त्रीजींच्या वेगवेगळ्या त्यावेळच्या वास्तूमध्ये असतील त्याची प्रतिकृती आणून शास्त्रीजींचं जीवनमानसुद्धा कशा पद्धतीने घडलं याचंसुद्धा एक दालन स्वतंत्रपणाचं त्याच इमारतीमध्ये ज्या इमारतीला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवन, कारण आपण बघतो आहोत की दिल्लीमध्ये प्रत्येक अशा ज्या मोठ्या वास्तू आहेत त्याला भवन म्हटलं जातं. सदन म्हणजे राहण्याची वास्तू त्याला सदन म्हटलं जातं. भवन म्हणजे शास्त्री भवन म्हणजे संबंधपूर मोठं भवन, संसद भवन म्हणजे संसद भवन. तसे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवन हे आता करण्याचं आम्ही ठरवतो आहोत. मला विश्वास आहे की रोहेकर नागरिक आनंदाने हे निश्चितपणाने स्वीकारतील, स्वाध्याय परिवाराचे सदस्य स्वीकारतील. जयश्री दिदींनासुद्धा आम्ही त्यात विनंती करू आणि मग या उचित पद्धतीच्या विचारधारेतून स्मारक म्हणण्यापेक्षा हा एक अलौकिक असा विचार चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपल्या या भूमीवरती राहणार आहे तो चिरकाल टिकावा, नव्या पिढीने तो आत्मसात करावा ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. हे आपल्यामार्फत कळावं यासाठीच आजच्या या पत्रकार परिषदेचा हेतू होता.